संदीपान भुमरेंनी घेतली राजश्री उमरे पाटलांची भेट। भुमरेंकडून राजश्री पाटलांना उपोषण सोडण्याची विनंती। शेतकऱ्यांना मदत दिली जात नसेल तर नोकरी करू नका, परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांवर बच्चू कडू संतापले। तुळजाभवानी मंदिर संस्थांमध्ये 33 वर्षांनंतर नोकर भरती संपन्न। संस्थांच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती। धाराशिवमधील शिवराज्याभिषेक सोहळा समितीचं उपोषण मागे। मालवण घटनेच्या निषेधार्थ 5 दिवसांपासून सुरू होता आंदोलन। पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्याशी चर्चा केल्यानंतर उपोषण मागे। अहमदनगरमधील तिसगावातील मच्छिंद्र ससाणे हत्या प्रकरणी आरोपींना अटक। पोलिसांकडून मारहाण करणाऱ्या 6 दरोडेखोरांना अटक। पिंपरी चिंचवडमधील शिवरायांच्या पुतळ्याचं काम निकृष्ट दर्जाचं। पुरोगामी चळवळीतील शेकडो कार्यकर्त्यांचा आरोप। महापालिकेविरोधात भीक मागो आंदोलन करत व्यक्त केला संताप। नाशिकमध्ये बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाईमध्ये हॉस्पिटलमध्ये आढळल्या गर्भपाताच्या गोळ्या। नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन केलं जाणार। राज्यपाल CP राधाकृष्णन यांची मोठी घोषणा। कोल्हापुरातील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात नागरिक आक्रमक। नागरिकांकडून पालिकेसमोर खड्डा खोदून आंदोलन। तातडीने कोल्हापूर शहरातील खड्डे बुजवण्याची मागणी। अमरावतीच्या महादेव खोरी मार्गावर ज्वेलरच्या दुकानात चोरी। 1.5 किलो चांदी, 20 ग्रॅम सोनं आणि 30,000ची रोख रक्कम लंपास। वर्ध्यामध्ये 19 सप्टेंबरला होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या सभेची जय्यत तयारी। सभास्थळी मुरुम टाकून वाढवली जाते मैदानाची उंची, मात्र अवैध पद्धतीने मुरुम आणलं जात असल्याचा आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।